यूट्यूब आणि इंस्टाग्रामकडून खरंच पैसे मिळतात का? ताई तुला किती पैसे मिळतात? तुझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का? तू यूट्यूब आणि इंस्टाग्रामकडून किती पैसे कमवते? असे खूप सारे क्वेश्चन होते. चला मग आज आन्सर देते. जर का तुम्ही पण कंटेंट क्रिएटर होणार असाल किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ यांना मला शूट करायचं होतं, त्यामुळे हा छान असा ड्रेस घातला आहे. मला हे मनी प्लांट वगैरे कालच मी शोरूम मागवलं आहे. लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा किंवा मी प्रोडक्ट टॅग पण केलेला आहे. ते मला अडकून घ्यायचं होतं, कुठं अडकू 6 सेट आहे, म्हणजे 6 आहेत असे मोठे मोठे. तर तेच माझं आता इथे किचनमध्ये अडकवायचं चाललं आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जो इंडिव्हिज्युअल नेकलेस पाहिला तर त्याची लिंक पण देते मी. फक्त 85 रुपयाचा आहे, खूप सुंदर आहे, मी शोरूम घेतला आहे. नंतर मला भाजी वगैरे करायची होती. आता हे सगळं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते, पण त्यासोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण मला द्यायची आहेत की खरंच कंटेंट क्रिएशन करून आपण पैसे कमवू शकतो का? तू किती पैसे कमवते वगैरे वगैरे वगैरे. तर बघा, आता ही माझी फेज आहे, म्हणजे मला फक्त वर्षच होईल. आता गुढीपाडव्याला माझं 1 वर्ष पूर्ण होईल. मी कंटेंट क्रिएशन ही सुरू केलं आहे. त्याआधी मी काहीही करत नव्हते, म्हणजे माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं आहे, ग्रॅज्युएशन. नंतर मुलीमुळे मला जॉब वगैरे करता येत नाही बाहेर. म्हणजे मी थोडे दिवस केला बरं का, पण खूप हाल होतात. म्हणजे घरचं सगळं आवरून हे करा ते करा, किंवा मुलीकडे जास्त टाईम देता येत नाही. त्यामुळं घर सांभाळून आपण हे कंटेंट क्रिएशन असं जे प्लॅटफॉर्म आहे की तिथे घर सांभाळून, आपले मुलं बाळ सांभाळून, आपलं नवरं सांभाळून, आपलं घर सांभाळून आपण हे करू शकतो. त्यामुळं हे याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही आहे. इथं फक्त वेळ लागतो. म्हणजे लगेचच आपले फॉलोअर्स वाढत नाही, किंवा लगेचच आपले सबस्क्रायबर वाढत नाही, किंवा लगेचच आपले व्ह्यूज वगैरे येत नाही. त्यामुळे इथे मेहनतीशिवाय काहीही होत नाही. आपल्याला फक्त कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, मेहनत करायची आहे, त्यानंतरच आपलं सगळं पैसे वगैरे चालू होतील. तर मला सध्या यूट्यूबचं चॅनल माझं मॉनिटाईज झालं आहे, पण 4 महिने झालं मॉनिटाईज झालं आहे, पण मला यूट्यूबकडून अजून 1 रुपया पण आला नाही आहे. कारण चॅनल मॉनिटाईज झालं आहे, त्यानंतर $100 क्रायटेरिया असतो, जे $100 पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्या बँक अकाउंटला येतात. पण माझ्या अजून $100 काय अर्धे डॉलर पण झाले नाहीत, कारण व्ह्यूज खूप कमी येतात. व्ह्यूज जर आले तरच आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळं तुम्ही आताच जर सबस्क्रायबर वाढवून घेत असाल किंवा व्ह्यूज घेत असाल तर हे चुकीचं आहे. कारण व्ह्यूज जेव्हा येतील आपले प्रॉपर, तेव्हाच आपल्याला पैसे मिळतात. पुढे जाऊन खूप त्रास होतो. त्यामुळं तुम्ही आता व्ह्यूजच्या वगैरे मागे लागू नका. तुम्ही फक्त तुमचं कंटेंट नीट ठेवा. तर आता इंस्टाग्रामला पण मी पोस्ट करते. इंस्टाग्रामला पण मला पेड कोलॅबरेशन काही येत नाही आहे. इंस्टाग्रामला कसे पैसे मिळतात, तर जर का तुम्ही रील टाकली तर त्याचे पैसे नाही भेटत. इंस्टाग्रामला आपल्याला पेड कोलॅबरेशन भेटतात किंवा प्रमोशन भेटतात, त्याचे पैसे भेटतात. रीलचे वगैरे पैसे नाही भेटत. त्यामुळं मग जर का तुम्ही तुमच्या अकाउंटला 100K 200K वगैरे जर व्ह्यूज आले तर तुम्हाला एका रीलचे 15 ते 20 हजार भेटू शकतात. हो, हे खरं आहे. आणि जर तुम्हाला इकडे यूट्यूबला 15 ते 20 हजार किंवा 100K जर व्ह्यूज आले एका शॉर्ट व्हिडिओला, तर फक्त $1 भेटतो. म्हणजे $1 फक्त 85 ते 86 रुपये आहे. त्यामुळे इंस्टाग्राम हे बेस्ट आहे, पण तिथे लवकर कोलॅबरेशन भेटत नाही. फॉलोअर्स तिथे मॅटर करत नाही, फॉलोअर्स किती पण असू द्या. पण जर का तुमचे व्ह्यूज चांगले असतील तर तुम्हाला मोठे ब्रँड हे अप्रोच करतील. तुमच्याकडून त्यांना काय पाहिजे ना, फक्त एक रील पाहिजे. एक रील तर आपण नक्कीच आपल्या अकाउंटला पोस्ट करू शकतो. एका रीलचे 15 ते 20 हजार, म्हणजे महिन्याला जर 2 रील जरी 2 प्रमोशन जरी आले तरी पण आपलं म्हणजे लाईफ बनतं यार. म्हणजे एवढं पैसे आपल्याला बाहेर जाऊन पण जॉबमध्ये भेटत नाही. स्टार्टिंगला फ्रेशरला एवढं पैसे देत नाही. त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे. मी पण आता वाटच बघते. मला पेड कोलॅबरेशन अजून आले नाही आहेत. मला ना बाटल कोलॅबरेशन भरपूर सारे आले आहेत. म्हणजे ठीक आहे ना, आता माझी सुरुवात आहे. त्यामुळे बाटल कोलॅबरेशन म्हणजे आपल्याला फक्त प्रोडक्ट त्यांचं भेटतं. तर ठीक आहे ना, प्रोडक्ट भेटतं ते ठीक आहे. प्रोडक्टमध्ये आपण स्टार्टिंगला हॅप्पी राहू शकतो. जेव्हा आपण आपल्या चॅनलवर कोलॅबरेशनचे व्हिडिओ दिसतील तेव्हा काही आपले असे पण येतील की पेड कोलॅबरेशन. 1-2 आले बरं का मला पेड कोलॅबरेशन, कारण आता माझे जवळजवळ 54,000 फॉलोअर्स झाले आहेत इंस्टाग्रामला. त्यामुळे 1-2 आले आहेत, जास्त काही येत नाही. जर का तुमचे रीच जास्त असेल, माझी रीच आता सध्या कमी आहे, म्हणजे मला माझं कॉन्टेंटच समजा ना की मी नक्की कोणते व्हिडिओ बनवू. कारण एक व्हिडिओ व्हायरल जातो, एक जात नाही आहे. अशा प्रकारचं एक जातोय, तशा प्रकारचं. त्यामुळे तुमचं नीच कॉन्टेंट एक ठेवा, तरच तुम्हाला फायदा होईल. आता माझं तर कॉन्टेंट एक नाही आहे, त्यामुळं सोडून द्या माझा विषय. बघू आता भविष्यामध्ये कसं होईल काय. तर इथे भाजी वगैरे टाकली होती, फक्त आता मला चपात्या करून घ्यायच्या होत्या. नाही, मला आज भाकरीच करायची आहे, कारण आज सुट्टी आहे.
आणि माझं किचन हे नेहमी स्वच्छ असतं, कारण मी झालं की लगेचच भांडी घासून टाकते. थोडे थोडे भांडे पडले की लगेच घासून टाकायचे, म्हणजे शेवटी तो त्रास राहत नाही. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवेल. मला वाटतं की माझे मोटिवेशनल व्हिडिओ भरपूर सारे व्हायरल होतात आहेत. बघू आता मोटिवेशनल माझं कॉन्टेंट ठेवते. इतकं कॉन्टेंट चेंज झालं आहे की काय सांगायचं. तर इथं हॉलमध्ये आलं आहे, हॉलमधलं आवडते. तर यूट्यूबकडून आपल्याला भरपूर पैसा आहे. म्हणजे जे लोक सकाळी उठल्या म्हणतात की हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, तर तेच लोक सगळ्यात जास्त पैसे कमवत आहेत. सगळ्यात जास्त डॉलर तेच लोक कमवत आहेत. आज कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे आता पण जी फेज आहे ती खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहेत. याच्या मागे कॉम्पिटिशन होते म्हणजे आत्ताच्या मागे, पण आता म्हणजे घराघरात व्लॉगिंग करतात, घराघरात रील स्टार आहेत. गल्ली गल्ली 2 ते 3 रील स्टार सापडतील म्हणजे सापडतील. त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर इथे मी बेसन पीठ आणि हळद घेतली आहे. टॅनिंगसाठी भरपूर चांगलं आहे, किंवा फेसवरचा ग्लो वगैरे वाढवण्यासाठी थोडंसं दूध टाकलं आहे. यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल पण टाकू शकतात. हे आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा छान वॉश करायचा. खरंच हे आपल्या चेहऱ्यासाठी बेस्ट आहे, नक्की एकदा ट्राय करा. पण हे लावायच्या आधी चेहरा आपल्याला छान असं वॉश करायचा आणि त्यानंतरच हे लावायचं. खूप इफेक्टिव्ह आहे, नक्की एकदा ट्राय करा. तर मी कुठे बोलत होते की हां, जे लोक उठल्या म्हणत आहे की हॅलो गाय, स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये. लाईव्ह पण हो, जर का तुम्हाला व्हिडिओ बनवून जर का तुम्हाला सबस्क्रायबर वाढत नसतील किंवा काही, कारण व्हिडिओमध्ये खूप कॉम्पिटिशन आहेत आणि आजकाल लॉंग व्हिडिओ पाहायला लोक मागत नाही. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि लाईव्ह घ्या. लाईव्हमध्ये पण भरपूर पैसा आहे. म्हणजे लोक, जर तुम्हाला तुमचे व्हिडिओ तुमचे लाईव्ह लोकांना आवडले तर लाईव्हमधून लोक तुम्हाला पैसा पाठवतात आणि ते सगळं आपल्याला यूट्यूबकडून भेटतं. हो, लाईव्ह पण खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकतात. जर का तुम्हाला सबस्क्रायबर लवकर वाढवायचे असेल तर लाईव्ह हे बेस्ट आहे, कारण लाईव्हमधून आणि वॉच टाईम पण लाईव्हने भरपूर वाढतो. म्हणजे एका व्हिडिओमधून मला वाटते मला आहे ना 50 ते 60 घंटे येत होता. एका व्हिडिओनंतर मला 200 तास वॉच टाईम भेटला आणि आपल्याला फक्त 4000 तास कंप्लीट करावं लागतात वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर. तर इथे छान असं जेवण करतोय आता आम्ही. संडेचा दिवस होता त्यामुळे मग निवांत होतं सगळंच. तर अनुला हे जे डोक्यात घालायचं आहे ना, तर म्हणजे केस धुतल्याच्या नंतर, तर ते पण ऑनलाईन घेतलं आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल नक्की घ्या, मी त्याची लिंक पण देईल तुम्हाला. तर इथे संध्याकाळी परत अनुला करायचे होते पॉपकॉर्न, त्यामुळे इथे पॉपकॉर्न करायला लागले आहे. आणि माझे मिस्टर म्हणले की माझ्यासाठी मॅगी कर. मग काय एकच पुढं मला होता, कारण भरपूर सारे असतात पण संपले होते सगळे, स्टॉक संपला आहे ना, आता गावाला जायचं आहे ना आम्हाला, त्यामुळे मग आता इथे एकच पुडा करत आहे. पाव आणले होते कारण उद्या वडापाव करायचा होता, त्यामुळे इथे पाव पण आणले आहेत. थोडेफार भाजीपाला वगैरे आणला आहे, त्यामुळे तेच मला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि काही लेडीज, आता बघा मी सगळ्यांची चॅनल चेक करते की तुमच्या चॅनलमध्ये काय फॉल्ट आहे की नाही. एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार मला कळत आहे की काय फॉल्ट आहे काय नाही आहे. तर त्यामध्ये सगळ्यांचं चॅनल चेक केले मी. जवळजवळ मला वाटतं 700 ते 800 चॅनल चेक केले मी यूट्यूबचे, म्हणजे तुमचे, आणि फ्रीमध्ये ते पण बरं का, 1 रुपया नाही घेतला. तर त्यामध्ये भरपूर असं आढळलं की 3-4 व्हिडिओ टाकलेत की नाही मला भेटत नाही सक्सेस. त्यामुळे तुम्ही 4 ते 5 व्हिडिओमध्ये तुम्ही सक्सेसच्या भागी पडू नका. 2 ते 3 महिने तुम्ही व्हिडिओ टाका आणि त्यानंतर व्ह्यूज बघायचे. आता तुम्ही व्हिडिओ टाकला आणि व्ह्यूज बघू नका, अजिबात नाही बघायचे व्ह्यूज. त्यामध्ये आपण डिमोटिवेट होतो की नाही बाबा आता व्ह्यूजच नाही करायचं. तर असं नका करू. तुम्ही जेव्हा 1 ते 2 महिने होती ना, तेव्हा कुठं तुमचा अल्गोरिथम, म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटवरून एकाच टायमाला व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर यूट्यूबला कळते की हां इथून अपलोड होतो एकाच टायमाला, याला पुढे पाठवायला पाहिजे, तेव्हा कुठं तुमचं अकाउंट प्रमोट करतं. त्यामुळे तुम्ही एकाच दिवसामध्ये नका हे डिसाईड करू की मला नाही जमते वगैरे. तुम्ही कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि शॉर्ट व्हिडिओ रोज एक गेला पाहिजे. लॉंग व्हिडिओ दिवसातून आठवड्यातून एखादा टाकला तरी पण चालेल. चला लाईक करा, तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल नक्की सांगा. बाय.